शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डीचं एनरोलमेंट म्हणजे अर्ज करण्याचं कार्य जोरात CSCच्या मार्फत सगळ्या चालू आहे. आपल्या नजीकच्या CSCमध्ये आपलं आधार कार्ड घेऊन, मोबाईल घेऊन, जो आधारला लिंक आहे तो मोबाईल घेऊन जाऊन फार्मर आय डी काढणं अत्यंत आवश्यक आहे. ही फार्मर आय डी काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भातील ज्या ज्या योजना असतील, PM किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल, विमा असेल किंवा या ठिकाणी आपत्तीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे जर कुणाचं नुकसान झालं असेल तर त्यामध्ये जे वारंवार EKYC करावं लागते, शेतकरी हाच आहे, ते बरोबरच त्या माणसाला चाललं का नाही, हे सगळं पडताळण्या जे भविष्यामध्ये आतापर्यंत होत आले आणि भविष्यामध्ये होणार आहे त्याच्यापासून आपल्याला सुटका मिळणार आहे. त्याकरिता ही फार्मर आय डीची या ठिकाणी संकल्पना शासनानं राबवण्याचं निश्चित धोरण ठरवलेलं आहे. त्या धोरणाच्या अनुषंगानं प्रत्येक शेतकऱ्यानं जर बायोमेट्रिक होत असेल तर जाऊन लगेच अंगठा करूनसुद्धा तुम्ही करू शकता. बायोमेट्रिक किंवा आधार लिंक असेल मोबाईलला तर आधार OTP करू शकता, तर तुम्ही ते करावं असं तुम्हाला सांगतो. भविष्यामध्ये तुम्हाला याच्यामुळं सर्व शासकीय योजना मिळण्यासाठी सुलभता होणार आहे. युनिक आय डी या ठिकाणी शेतकरी म्हणून तुमची तयार होणार आहे. जसं आधार हा युनिक आय डी झालेला आहे तसंच ही प्रत्येक शेतकऱ्याची युनिक आय डी होईल. तर तुम्ही भविष्यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या लाभापासून वंचित राहू नये याकरता ही फार्मर आय डी नजीकच्या CSC सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी अर्ज करून प्राप्त करून घ्यावी अशी मी आपणास या ठिकाणी सांगतो.